अरे पुढारी आमच्यात उपाशी, जनता आमची उपाशी, पुढारी खातोय तुपाशी, जनता आमची उपाशी, संविधानाच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा परिसरात प्रस्तावित MIDCला विरोध करण्यासाठी आज जनआक्रोश सभा आयोजित करण्यात आली होती। तसेच यावेळी सुनावणीही पार पडली। या जनआक्रोश मोर्चाला खंडाळा येथून सुरुवात झाली आणि बघता बघता शेकडो ग्रामीण शेतकरी या मोर्चात सहभागी झाले। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत मोर्चेकरांनी जमिनीच्या प्रेमापोटी आक्रोश केला। आम्हाला काही नको, आमची जमीन राहू द्या, आम्हाला भिके कंगाल करू नका, आम्हाला तुमचे पैसे नकोत, नको आम्हाला श्रीमंती, आम्ही शेतात कष्ट करू आणि त्यावर आमचा उदरनिर्वाह चालेल, आमच्याकडून आमच्या हक्काच्या जमिनी खेचून घेऊ नका, औद्योगिक प्रकल्प आणून ऱ्हास करू नका, आम्ही चटणी भाकर खाऊन जगू, आम्हाला असा प्रदूषणकारी प्रकल्प नको अशी आर्त हाक इथल्या शेकडो शेतकऱ्यांनी सरकारला दिली आहे। यावेळी प्रकाश गवाणकर यांनी सरकारविरोधात जोरदार आवाज उठवला। औद्योगिक प्रकल्प नको, आम्हाला आंबा, काजू आणि पर्यटन विषयक प्रकल्प द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। ठिकाणी केली जाते ती रद्द झाली पाहिजे, कारण आमची ती मागणीच नाहीये। आमची मागणी हीच आहे की इथे आंबा आहे, इथे काजू आहे, इथे टुरिझम आहे, विकास जर का आमचा करायचा असेल तर त्याच्यावर आधारित विकास होता। आम्ही 100% शासनाच्या त्यावेळेला सोबत राहू, पण औद्योगिक प्रकल्प आणून कोकणाचा जर ऱ्हास होणार असेल तर तो असला विकास आम्हाला अजिबात नको। आम्ही चटणी भाकर खाऊन या ठिकाणी अजिबात नको, आम्ही चटणी भाकर खाऊन या ठिकाणी समाधानाने इथला शेतकरी जगतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।